याच्या अगोदर अजून एक आमचे समालोचक मित्र वैभव यांचा देखील आपण आवाज ऐकलायत. भरतजी मोरे हे देखील आम्हाला जॉईंट होतील थोड्या वेळानं. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. स्ट्रायकर एंडला नितेश आणि तुषार. पहिला चेंडू मिड ऑफला बीट करतोय. अगदी पुढ्यातला चेंडू होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड अँगलला होता. त्याला बीट करून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. चेंडू होता अगदी कडक स्ट्रोक केलाय. कडक बॅट फ्लो जो होता ना त्याच्याने चेंडू निघून गेलाय. बरोबर बाउंड लाईनच्या बाहेर. चौकारानं स्टार्ट केलाय मॅच. आता पुढे सरसावला अगदी समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी व्ही मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधला फासला चिरत चेंडू सीमारेषा पार. अगदी समोर. बरोबर फुलटॉस बॉल होता. गोलंदाजच्या डोक्यावर त्या चेंडूला पाठवले बाउंड लाईनच्या बाहेर. चौकानं स्टार्ट पॉझिटिव्ह अप्रोचने केलंय. स्टार्ट महत्वाचा. सुरुवात महत्वाची आहे कारण बऱ्याच गोष्टीचा शेवट स्टार्ट कशी होते सुरुवात कशी होते ना त्याच्यावरती डिपेंड असतो. आपने स्टार्ट अच्छा किया. स्टार्ट चांगला झालाय. स्टार्ट झाला. स्टार्टर चालले. स्टार्टर परफेक्ट असलं का गाडी स्टार्ट होते. दॅट्स अ स्टार्टर. 3 in a row. 4-4 अँड अगेन 4. चौकार. सुपली सोन्या. कदाचित मधोमध लागला नाही. थोडासा कडेवरती लागलाय. पण जसा बॅट फ्लो मागे जो जातो ना बॅट स्विंग येते ना त्या फ्लोमुळे हा चेंडू सीमारेषा पार गेलाय. जो क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला आणि त्यानंतर फॉरवर्ड स्क्वेअर लेगला त्यांना अगदी वेधून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. आपण भरतजी मोरे आमच्या जोडीनं जॉईंट होतील. पहिले 3 चेंडूवरती 3 चौकार. 3 चेंडूवरती 3 चौकार. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अपील 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 मध्ये खूप मोठा उत्साह परंतु पंचांवरती त्याचा कोणताही प्रभाव नाही. एक धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येते. लगातार 3 चेंडू 3 चौकार. याच्यापेक्षा ग्रेट स्टार्ट काय असू शकते. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार म्हणजेच खांदेपोटामध्ये उंच आणि अशा सुरुवातीमुळे दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास वरती असताना सनीसाठी थोडीशी त्रास वाढलाय. जसं तुम्ही उल्लेख केला की याच्यापेक्षा चांगलं सुरुवात नाही आणि पॉवर प्ले आहे ना. या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग पॉवरफुल स्टार्ट झालाय मॅच. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द ग्राउंड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनला फील्ड करतोय. मागचा चेंडू जसं तुम्ही उल्लेख केला होता त्या अपीलमध्ये उत्साह जास्त होता. पंचांनी सांगितलं पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिलाच पंच तेच सांगत होते बाहेर पिच केलाय त्याच्यामुळे त्याचाही फायदा त्यांना होता. स्कोर जाऊन पोहोचतोय 14 वरती धावफलक आहे आणि या 14ने जे काही स्थिती निर्माण केली आहे किंवा जे काही धावगती आपल्याला दिसून येते मागील 2 चेंडूवरचा जो काही इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे थोडीशी आता त्या चौकारांना बॅक केल्याचं दृश्य बघायला मिळतं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टोच. बॅट फिरली आहे जरूर परंतु क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. वाट बघत उभा आहे आणि चेंडू सरळ हातात विसावत असताना फलंदाज नितेश साळवी बाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन. भरतजी मोरे त्यांचा शॉप देखील आहेत. भरपूर बॅट ते किलो विकतात आणि या बॅट बघायला आले ना प्रत्येक जण स्ट्रोक बघतो बाबा कुठे स्ट्रोक आहे काय नाही. आणि हे आता जर बघितलं ना मागचे 2 असे चेंडू ना मिडल ऑफ द बॅट झाले नव्हते. थोडेसे खालच्या बाजू लागलं होतं. कडेवरती लागला ना तो 2 प्रकार होतात. एकदा टॉप एड लागला तर तुम्ही बाद होऊ शकता. जास्त जोरात लागला तर चौकार येतात. याचा अर्थ दोन्ही बाजूनं आपण बघतोय. तर तुमचा काय अनुभव ज्यावेळेला बॅट घेण्यासाठी येतात तुमच्याकडे त्यावेळेला त्याचा अप्रोच काय असतो बॅट बघण्याचा. नाही एक चांगल्या विषयाचा उल्लेख आपण केला आणि ज्यावेळेला तुम्ही म्हटलं ना काठावरचा तो आपल्या एक्झामच्या वेळेला तो रिझल्ट यायचा त्यावेळेला सुद्धा त्याच गोष्टी आठवायच्या. 35 म्हणजे तुला खेचलंय काठावरती पास केलंय असं म्हटलं जायचं. ते तो सुद्धा क्षण आठवलाय. आणि राहिला प्रश्न बॅट बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे. आता एक वेगळं फॅड सगळ्यांच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. ते कोणतं आहे.
950 ग्राम 950 ग्राम सगळ्यांच्या मनामध्ये 950 ग्राम. हाताच्या बॅलन्स पेक्षा 950 ग्रॅमला जास्त महत्व आलंय. पण त्यालाही काय झालं माहितीये का, म्हणजे आता मी त्या स्पर्धेचा उल्लेख करत नाहीये, तिथे चेंडू थोडासा हेवी आहे, त्याच्यामुळे काय झालंय त्या 950च्या बॅट ना 1150च्या मागाव्या लागल्यात काही खेळाडूंना, कारण बदल झालाय. बघा स्पर्धेचा उल्लेख करणं कदाचित चुकीचं आहे, पण ते तसंही घडलंय. तुमची बॅट 950ची जी आहे 1000ची आहे माहिती नाही, बॉल कोणता आहे, तुमच्याकडे स्ट्रोक करताय, तुमची ग्रीप काय, या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही व्ही मध्ये खेळता, अॅक्रोचा लाईन खेळता, बॅकफुटला खेळता, फ्रंटफुट खेळता, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वात मोठा बॅलन्स. काही अशी सुद्धा कस्टमर्स असतात त्यांची त्यावेळेला बॅट चेक करण्याची पद्धत आहे, त्यांचा बॅलन्स राहताना मिळालाय, पण त्यांनी वजन केल्यानंतर बॅटला रिजेक्ट केलं. अनेक प्रसंग आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी रोनक बॉलिंग मार्कवरती तयार. रोनकचा पहिला चेंडू डाव्या एसटीच्या वरती नाही तर बाहेर निघून गेलाय. पंचांच्या दोन्ही हात हवेमध्ये पसरतात, वाईड येतोय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती, पण तुकाराम सर या अगोदर सुद्धा आपण अनेक वेळा चर्चेदरम्यान बोलून सुद्धा गेलेलो आहे की तुमच्या सुरुवातीपेक्षा शेवटाला जास्त महत्व आहे. कारण जरी सुरुवातीला तुम्ही 50 धावा, 25 धावा, 30 धावा, 36 धावा ज्या काही कराल, त्यापेक्षा तुम्ही शेवटी काय त्याचा पाठलाग केलाय का, बचाव केलाय का, याला जास्त महत्व आहे. म्हणूनच नितेश साळवी लगातार 3 चौकार मारल्यानंतर त्या इनिंगला मेंटेन ठेवू शकला नाहीये. ऑनराईचा फटका, चेंडूला सरळ बॅटने खेळलाय, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, 2 धावा चपळाही न पूर्ण, 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती तो बाद झाला होता आणि त्यामुळे धावपल काही प्रमाणामध्ये आता संत होताना दिसतंय, जाऊन पोहोचलंय 17 वरती. नाही म्हणजे तुमच्या बोलण्याचा हेतू आहे, तुम्हाला जेव्हा स्टार्ट मिळतो, सुरुवात मिळते ना, त्या इनिंगला तुम्हाला मोठं करायचंय, इनिंगला पेस करायचंय, वाढवायचंय. स्टार्ट मिळालाय 10 ना 12 ना, ते त्याला 25 कसं करता येईल, त्याला 50 वर कसं नेता येईल, इनिंगला पेस करणं आवश्यक आहे. आणि सकाळी सुद्धा तीच चर्चा चालू होती. एका बाजूला डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न, नितेश बाद झाले, त्यानंतर अक्षरशः गळती लागले, अजून एक विकेट, गडी बाद. नाही कारण सकाळी एक बघा टीव्हीवरती एक चर्चा चालू होती, अंडर-19चा वर्ल्ड कप आहे, वैभव सूर्यवंशीवरती एक चर्चा चालू होती की त्याच्याकडलं टॅलेंट, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहेत, त्याच्या क्षमतेबद्दल शंका नाही आहेत, पण 50 धावांवरती सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, त्याच्यावरती थोडासा प्रश्न होता की आता तुम्ही T20वरनं 50 षटकांच्या सामन्यामध्ये आलेत, त्या 50ला तुम्हाला 100 करायचं आहे आणि 100ला 150 वरती करायचं आहे. कदाचित तीच गोष्ट नितेशला करायची होती या सामन्यामध्ये. नाही, नितेश जोपर्यंत त्या मानसिकतेमध्ये येईल तोपर्यंत मला वाटतं उशीर झाला होता, कारण विकेट मिळाली होती, मोठ्या पाठीखाली जात होते. यावेळेला ऑन साईडला लेग फ्लिक केलं, चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. वैभव सूर्यवंशी सध्याच्या घडीला चर्चेतलं नाव आहे, अंडर-19 ची चर्चा होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी कमावलेलं नाव. पण काहीशे प्रोटोकॉल सुद्धा आहेत ना, की जरी तुम्ही त्या कमी वयामध्ये इतका चांगला परफॉर्मन्स करत असतात तरी सुद्धा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, तो भारतीय संघामध्ये काय येत नाही, मेन टीम मध्ये काय येत नाही. तर त्याच्यासाठी एक क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे, एज फॅक्टर आहे. तुम्ही विशिष्ट वयानंतरच संघामध्ये येऊ शकता आणि त्या कंडिशनमुळे कदाचित तो मैदानाबाहेर सुद्धा आहे, संघाबाहेर सुद्धा आहे. त्याच्यासाठी चांगलं इथे आहे, थोडीशी परिपक्वता येणार, थोडीशी मॅच्युरिटी येणार, पुढच्या 3-4 वर्षामध्ये कदाचित ती मॅच्युरिटी येऊ शकते. पुन्हा एकदा मॅचच्या दिवशी 9 टॅप पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फील्ड केले, धावफलकावरती एकदा नजर टाकूया. जो स्टार्ट केला होता 3 चौकारानं, हा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 20 20 धावा धावफलकावरती, 20 धावा आहेत ऍज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस ओव्हर. मागील षटकाकडे जर का नजर टाकली तर 14 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्यात, म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखाद्या मोठ्या फटक्याची तलाश असणार आहे. आणि सर्वात मोठ्या धावांचा जो काही ग्राफ आहे त्याच्यामध्ये षटकारांची संख्या का कमी दिसते त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहे. तुर्तास आतमध्ये येणारा चेंडू, कोणत्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की मागचे 6-7 चेंडू जे कदाचित खेळण्याचं तंत्र थोडंसं बिघडलेलं आहे, म्हणून इतक्या चांगल्या सुरुवातीचा स्टार्टचा फायदा होत नाहीये. 3 चौकारानंतर त्यानंतर धावा यायला होत्या, म्हणजे 3 बॉलमध्ये 12 आणि 9 बॉलमध्ये तुम्ही 8. शेवटचा चेंडू आहे, एक बॉल बाकी आहे, पहिला वाईड आहे, नंतर 2 आहेत, नंतर विकेट आहे, परत 2 आहेत, 1 आहे, डॉट आहे. 5 बॉल झालेत, शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि दोन्ही फलंदाज सध्या जर आपण बघितलं तर आकाश
निकेश स्ट्रायकर एंडला आहेत. ऑन स्ट्राईक पुढे होऊन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुल टॉस लॉस केला. आता विचार करतोय बाबा असा चेंडू गेला तरी कसा गेला. 2 षटकांचा खेळ संपलाय. चर्चा आता ही गोष्टीवरती होईल. स्कोर 2-0-20. 10ची सरासरी आहे. 10 फलकावरती धावा 20. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. त्या अगोदर कुडूक बोरीचा कोंड आणि कबरगणी, कुडूक बोरीचा कोंड आणि कबरगणी दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे. ग्रुप अ गटातील ती शेवटची मॅच. सनी आलाय बॉलिंग मार्क वरती. परत पहिला बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. अलग द चेंडू निघून चालला दोघांच्या मधून. सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. ला 4 धावा आल्या. मागील षटकाने या मॅचची थोडीशी कहाणी बदलवली आहे. मोमेंटमला बदलवलंय. कारण जे 14 धावांचा स्टार्ट होता त्याला बॅक करत असताना मागील षटक फक्त 6 धावांचं आणून ठेवलं. पण फलंदाजाने काय केलंय, आकाशने त्या मोमेंटमला परत मिळवण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची वरची कडा बॅट हातामध्ये फिरली आहे. फिरत असताना चित्र सुद्धा बदललंय. फिरलंय फलंदाज आकाश बाद. नाही धावांमध्ये सातत्य राखलं जात नाही. एक चौका ठोकल्यानंतर पुन्हा एकदा परततोय. आणि क्षेत्ररक्षक टीमनं काय केलंय, त्यांचा फ्रंटलाईन गोलंदाज भले सनीच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, पण पुन्हा एकदा सनीनं का आणलंय, कारण तो महत्त्वाचा विकेट नितेशचा घेतलाय. या षटकामध्ये देखील धावा रोखायचे आहेत. जो मोमेंटमचा विषय तुम्ही केला होता, तो मोमेंटम कदाचित जो फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे ना त्याला पकडून ठेवायचं आहे, म्हणून सनीचा वापर केला जातोय. 2 कारणं असू शकतात. सनीने ज्या वेळेला पहिलं षटक शेवट केला त्या षटकाचा त्यावेळेला मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. म्हणजेच त्याचा आत्मविश्वास मोठा असणार असं वाटलं होतं. इनसाइड आउट चेंडूला खेळायचं होतं, दुरून खेळलेत आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. अगदी सहज आणि सोपा झेल होता, परंतु पाय तितके झाले नव्हते. चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. जज केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे म्हणजे म्हणतात ना, मन गेलं होतं, हात गेले होते, पण पाय आले नव्हते. आणि एक गोष्टीचं आश्चर्य वाटलं, म्हणजे दोघांनी कॉलिंग का केली नाही. हा झेल माझा आहे, हा झेल मी टिपतो, त्याचं कॉलिंग करा. 2 लहान मुलं एखाद्या खेळण्यासाठी भांडतात ना, तशी भांडत होती. बाबा हा झेल मी घेतोय, हा झेल मी घेतोय, तसं भांडण होते ना. 2 कधी कधी लहान बहीण भावांचं पण भांडण होतं. आणि तसं हे भांडण चाललं होतं, हा झेल घ्यायचा नाही घ्यायचा. खोलवा टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रूमध्ये फील्ड केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. आणि नेहमीच म्हणजे बहीण भावाचं नातं पण वेगळं असतं. म्हणजे एकमेकांसाठी जीव देतील, पण कधी जेवायला बसले का उठून पाणी पण आणून देणार नाही, अशी कहाणी असते. नाही अनेक गोष्टीत याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. मग ते तुम्ही आता पाण्याचा उल्लेख करत, त्याच्यामध्ये तो लहानपणीचा खाऊचा प्रकार असतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच गोष्टी असतात. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय, ज्या ठिकाणी सनी चांगला कमबॅक करत असताना दिसलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर बाउन्स बॅक इनसाइड आउट. पुन्हा एकदा तीच गती, तीच स्थिती, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा तसंच चित्र मगाशी पुढे होतं, यावेळेला मागे रनआउटची संधी आहे. तसा नाही तर असा विकेट जरूर आलाय, पण कॅच ड्रॉप झालाय, त्यामुळे 1 रन तर मिळालेली आहे. तसं कॅच नाही झालं तरी रनआउट देखील झालाय, त्याच्यामुळे समाधान देखील आहेत. फक्त तितकेच आहे की बाबा थोडंसं दुखापत नसावी, कारण शोल्डरवरती थोडंसं खाली पडले होते, त्याच्यामुळे काळजी घ्या. खेळाडू खेळत असताना आपली काळजी घेणं तेही गरजेचं आहे. धावफलक जाऊन पोहोचला 28 वरती धावफलक येऊन थांबला. आणि शेवटचा मला वाटते बॉल या षटकामधील बाकी असेल. शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. श्री जागमाता देवी क्रिकेट संघ कबरगणीचं हे आयोजन जागमाता देवी चषक 3ऱ्या पर्वामध्ये आलंय. आणि प्रत्येक वर्षी या आयोजनाने संपूर्ण बंधनगडच्या टेनिस बॉल क्रिकेटला प्रभावित केलंय.
युवा क्रीडा कमिटी अंतर्गत ही स्पर्धा आहे. युवा क्रीडा कमिटी अंतर्गत खेळणारे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि प्रत्येकाने शिस्तीचं पालन केलंय. दिलेल्या वेळेत सगळेजण उपस्थित राहिले आहेत आणि त्याचमुळे हे सामने सुद्धा ॲज पर शेड्यूल्ड, ॲज पर ओव्हर जे काय प्लॅन केलं होतं त्याप्रमाणे आतापर्यंत चालू आहेत. शेवटचा चेंडू एका धावेसाठी आलाय. सिंगल आल्यानंतर 3 षटकं मला वाटते संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या पतनानंतर शेणाळे प्रेक्षक मान्यवरांचं करूया जागमाता देवी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. जसं तुम्ही उल्लेख केला वेळेचा, कारण वेळ महत्वाची आहे, टायमिंग महत्वाचं आहे. जर तुम्ही वेळेवरती दाखल झाला तर जास्त षटकांचे सामने खेळवले जातील आणि जर वेळ गेली तर मात्र षटकांची संख्या कदाचित कमी करावी लागते. नाईलाज असतो वेळेची सांगड घालावी लागते, म्हणून षटकांची संख्या कमी करावी लागते. सगळ्याचं सोंग करता येतं, वेळेचं करता येत नाही, पैशाचं करता येत नाही, अनेक अशी बाकी आपण ऐकलेली आहेत आणि त्याचाच हा प्रकार आहे. आता वेळेच्या बाबतीत म्हणजे आपण जे काही वेळ घालवतो, वाया घालवतो किंवा आपण थोडेसे उशिरा नेतो, या सगळ्याचं नुकसान आपल्यालाच होतं. फक्त ते कळायला थोडासा उशीर येतो, ते झाल्यानंतर कळतं आणि ते अगोदर कळलं तर सगळे सामने व्यवस्थित होतात. म्हणून आता वेळेच्या गोष्टीला पाळलेला असताना चांगले सामना इनसाइड आउट, अति सुंदर आणि दर्शनीय फटका, 1 बाउंड, चेंडू सीमारेखा पार, चौकार. चौका ठोकलाय. एक तर पाहिलं जितका स्कोर आलाय ना याच्यातले जवळपास 70% धावा आहे ना ऑफसाईडला झाल्यात. आता जो तो सोशल मीडियावरती ऑनलाईन आहे, पण या स्कोर सगळे ऑफलाईन झालेत. ऑफ साईडला स्कोर जास्त झालाय. जसं आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला म्हणूया, लॉंग ऑफला एकाला एक स्टेट डाऊन द ग्राउंड फटका केला होता, 2 झेल सुटले ऑफ साईडला. याचा अर्थ ऑफ साईडला जास्त रन आल्यात. ज्या लेननं गोलंदाजी करतायत ना गोलंदाज, त्याचा पुरेपूर फायदा इथे उचलला जातोय. म्हणून हा स्कोरबोर्ड जितका ऑनलाईन नाही आहे, ऑनलाईन तर मॅच पण आहे, तितका ऑफलाईन पाहिलाय. ऑफलाईन आणि ऑफ साईडचा आपण विचार करा, त्याचं सुद्धा एक कारण आहे, त्या चर्चेकडे येणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाज तयार, या वेळेला स्क्वेअर पुन्हा एकदा बघा, पॉइंट, सीमारेषा जवळ, पार पार नाही, आतमध्ये थांबवलं, फेकले चेंडूला आतमध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न नाही 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 होऊ शकले. तिसरी 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 की 3 झालेत सर, 3 धावा कंप्लीट आणि 3 धावा कंप्लीट होत असताना धावपलक जाऊन पोहोचलंय 36 वरती. त्याचं एक कारण आहे, ऑफ साईडला काय धावा बनतात, कारण ज्या वेळेला या मैदानावरती युवा क्रीडा कमिटी अंतर्गत स्पर्धा होतात त्यावेळेला साईड विकेट आपल्याला बघायला मिळते. भरपूर वेळेला साईड विकेट बघायला मिळाली आहे, परंतु या जागमाता देवी चषकामध्ये आपल्याला मेन विकेट मिळाली आहे बिलकुल मधली. त्यामुळे तो जो ऑफ साईडला फटके जाण्याचा किंवा चौकार मिळण्याचे जे काही चान्सेस आहेत ते थोडेसे वाढले आहेत आणि म्हणून सकाळपासून अनेक फलंदाजाने या गोष्टीचा प्रयत्न केलाय. आणि बहुधा तुमचा आवाज देखील तिथे पोहोचलाय, त्याच्यामुळे आता त्या साईडला बघायची देखील कोणाची इच्छा नाहीये. आणि आपण अशी असतो म्हणजे विरारवाले बऱ्याच वेळा लोकल ट्रेनमध्ये बसतो ना, त्यावेळेला उजव्या बाजूची सीट बघतो, म्हणजे इथून हवा येते. बघा कधीही जावा तुम्ही, चर्चगेट साईडनं जावा ना, या साईडनं उजव्या बाजूला जर जागा मिळाली तर बरं वाटतं, कारण इथून या समुद्राच्या बाजूने हवा येत असते. त्या साईडनं कोण जास्त जात नाही, कारण बिल्डिंग्स आहेत जास्त. कदाचित क्रिकेटचा खेळ देखील असा असावा जिथे हवा चालले त्या ठिकाणी खेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय. स्कोर जाऊन पोहोचलाय 38-38. 38-38. 3 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांची मॅच आहे आणि शेणाले बोलाडीवाडी संघ या सामन्यामध्ये पकड मिळवण्यासाठी किंवा एका समाधानकारक धावपलकापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करते. कसोशीचे प्रयत्न चालू आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज शुभमने शरीरापासून लांबून चेंडूला केलाय, पाहिलेला नाहीये, चेंडू चावे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन, शुभम डिपार्ट्स. हवेत केला आणि जसा जेल टिपला ना, अमित होते तिथे पॉईंटला, जर पाहिजे तर अमित होते. आणि अमितने जेल टिपल्यानंतर एक क्षण आहे ना त्या बॉलरच्या जवळ पण पाहिला की जर मागच्या वेळेला दुसरा क्षेत्ररक्षक मध्ये आला नसता ना तर तो जेल मी टिपले असता. ते 2 क्षेत्ररक्षक आले होते. कॉलिंग महत्वाची आहे, एकमेकांना आवाज देणं गरजेचं आहे. पण काय झालं, मी सोशल मीडियाचा उल्लेख मुद्दाम केला बरंजी. आज प्रत्येक जण काय झालंय म्हणजे इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती असू द्या, मेसेजवरती डिपेंड आहे. कॉल कोणाला करत नाही.
एकमेकांना फक्त मेसेज 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 केला, कॉलिंग करा, संवाद साधा. संवाद नाही साधला तर 20 संवाद होणार आणि तो 20 संवाद झाला होता. क्रॉस बॅटर फटका आल्या आडव्या बॅटनं खेळलंय, पण जसे आले तसे परत चालले. बॅक टू डगआउट, बॅक टू पेव्हिलियन. विकेट आले. चला दोन्ही संघांचा टॉस साठी या. कुडूक बोरीचा कोण आणि कबरगाणी. एक चांगला उल्लेख आपण व्हॉट्सअपचा सुद्धा केलात. आपण मेसेज तर पोहोचवतो, मेसेज तर पाठवतो, मेसेज पोहोचवतो, मेसेज त्यांच्यापर्यंत जातो सुद्धा, पण त्या मेसेजमध्ये जात असताना फक्त ते शब्द कळतात, त्याचा अर्थ कळतो, पण फिलिंग नाही कळत. फिलिंग नाही कळत, त्या फिलिंग न कळल्यामुळे अनेक वेळा गैरसमज सुद्धा होतो, अनेक वेळा वाद सुद्धा होतो. आणि म्हणून ते कॉलिंग गरजेचं. ज्या कॉलिंगची आपण चर्चा केली, जो सुसंवाद त्याची चर्चा केली, तो सुसंवाद त्यासाठी गरजेचा आहे. आणि सुसंवाद नाही झाला तर मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्या धावांवरती, तुमच्या मॅचवरती पडत असतो. तो इम्पॅक्ट आता आपल्याला दिसून आलाय. विकेट लगातार 2 आलेत. ऑन हॅट्रिक, बॉलर ऑन हॅट्रिक, बॉलर ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉलरची नाही झाली, परंतु मला वाटतं संघाची झाली आहे. विकेट आले धावची चरमाने. फलंदाज बाद झालाय, धाव मिळत नाहीये. 4 षटक संपलेत, 38 वरती धावफलक थांबलंय. 39 धावांचं लक्ष आहे. पहिल्याच मॅच मध्ये आज पहिली हॅट्रिक झाली आहे. मग अशी पहिल्या मॅच मध्ये पहिली हॅट्रिक झाली आहे, दुसरी हॅट्रिकची संधी होती. आणि आता या 39चा पाठलाग बचाव आपण दुसऱ्या इनिंग मध्ये बघणार आहोत. चला या टॉस साठी कबरगणी आणि कुडुकबोरीचा कोण. थोडा रंगलेला असताना काही कलाकार देखील आहेत. हे कलाकार आहेत बाई, कलाकारांना टाळ्यांची आवश्यकता आहे बाई. कलेची कदर करा, कारण या अशा उन्हामध्ये आर्ट करणं, कला सादर करणं इतकं सोपं नसतं. आणि सध्या दोन्ही बरोबर आमच्या या कलाकारांना प्रत्येकाला हौस असते, पण लहानपणी आपल्याला मिकी माऊस पण बघायचा असतो. तर हौस आणि मिकी माऊस हे दोन्ही आहेत, त्याच्यामुळे ते कलाकार आहेत, आर्ट्स आहेत. आणि नक्कीच तुमच्या कलेला दादही दिली जाणार आहे, कारण प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलेची जर दाद दिली तर अजून चांगल्या पद्धतीने तो कला सादर करतोय. आपण टॉस देखील पाहणार आहोत. 38 धावा झाल्यात, 39 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं टीम करणार हे वट्टीवाडीचे संघ, तेही बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आपण टॉसच्या दिशेने जाऊया, जिथे कबरगाणी आणि कुडूक बोरीचा कोण या दोन संघादरम्यान होईल नाणेफेक, अर्थात टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल झाला आणि कबरगणी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा मी बॅटिंग करू, पहिले बल्लेबाजी करेंगे. चला ते तर फलंदाजी करणार, पण आता बट्टेवाडी टीम कशी फलंदाजी करणार, 39चा पाठलाग कसा करणार ते पाहण्यासाठी येऊया. पण आमचे डीजे मास्टर राज देखील रेडी आहेत. डीजे राज, एक अच्छा गाना है लगाया आज. चषक 2026 आपण बघताय. श्री जागमाता देवी क्रिकेट संघ खबरगाणी आयोजित ही स्पर्धा. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा करूया आपण सहर्ष स्वागत. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला संदेश आणि रोशन.
या संपूर्ण स्पर्धेचा सोहळा रंगलेला असता मान्यवरांचं देखील शुभागमन झाले. सन्माननीय विलासजी झगडे आणि गंगारामजी सावंत आपल्याला विनंती देखील आहे, आपण देखील या आपला सन्मान केला जाणार आहे. पुन्हा एकदा आपण चर्चेच्या दिशेने जातोय. पहिलं सुरुवात चांगली होती, 3 चौकार आले होते, कदाचित अपेक्षा होती त्या 50च्या पार जाण्याची, पण ती नाही 50 झाल्यात. आता दोन्ही टीम काय स्ट्रॅटेजीने उतरणार, काय डापेस रचणार, कारण एक जो मोमेंटम कदाचित गोलंदाजीच्या दिशेने गेलाय, कारण शेवटला काही धावा आल्या नाही आहेत, खास करून शेवटच्या 3 चेंडूवरती तर 3 विकेट गेलेत. आता त्या मोमेंटमला आपल्या बाजूला शिफ्ट करायचं तर पहिलं षटक महत्त्वाचं आणि त्या षटकामध्ये कदाचित विकेट घेणं आवश्यक असणार आहे. नक्कीच, अर्थातच इथे पहिलं षटक महत्वाचं म्हणजे पॉवर प्ले मधली पॉवर महत्वाची. पॉवर काढून घ्यायची की पॉवर समोरच्याला द्यायची, देणार की घेणार, याच्यावरती या मॅचचा रिझल्ट तयार होणार आहे. चला लवकरात लवकर चालू करा मॅचला, जास्त वेळ घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला संदेश आणि दुसऱ्या बाजूला रोशन मालप ही जोडी मैदानात आलेली आहे. भट्टीवाडी संघासाठी या दोन्ही खेळाडूंनी अनेक वेळा चांगल्या इनिंग रचलेल्या आहेत. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 39चं लक्ष आहे. 10च्या आसपासचं धावफलक प्रत्येक षटकाकणिक बनवायचं आहे आणि तरच तुम्हाला विजय तुमच्या वाट्याला किंवा दृष्टिक्षेपात येऊ शकतो. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आलाय, तो थोडासा झुकताय वाईड डिश लॉंग ऑफच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने. डीपमध्ये कोणतंही प्रोटेक्शन दिसत नाहीये. वाईड डिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आलाय. मिड ऑफ आणि मिड ऑन सुद्धा आहे. मिड विकेटमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडासा बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, सर्कलमध्ये थर्डमॅन लावण्यात आला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजयचा पहिला चेंडू, त्याला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स आहे. रिव्हर्स करत असताना त्या 39चा पाठलाग जोर शोरने करणार असं सांगत असताना आलाय पहिला षटकार. अगदी ठरवून आले होते, डावखुरा गोलंदाज माझ्या समोर येणार, चेंडूला बाहेरच्या दिशेने घेऊन जाणार आणि जसा तो बाहेर काढणार ना तसा मी त्याला बाहेर पाठवणार, तसा तो षटकार ठोकणार. आणि डावखुऱ्या गोलंदाजाने जी ओव्हर द विकेट जागा चूज केली होती ती सुद्धा या फटक्यासाठी पोषक होती, कारण अँगल तर आपोआप बनणार होता. हा जर का चेंडू राऊंड द विकेट आले असता आणि तिथून जर कापण्याचा प्रयत्न केला तर कदाचित बॅट आणि बॉलचा संपर्क खासा झाला नसता. इथे हा संपर्क अगदी प्रॉपर आहे, म्हणून आमच्या कॅमेरामॅनला सलामी त्याने दिली आहे. नाही, त्या कॅमेरामॅनला सांगितले की भाई अभी हमारे ऊपर फोकस करो. त्याने सांगितलं बॅट्समॅनला, भाई हमारे ऊपर फोकस करो, फोकस आमच्यावरती करा, फोकस तुम्हालाही करायचं आहे. आता आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न हे ठरवून करतात. ज्यावेळेला ठरवून असतो ना आपण किंवा भाई असंच करायचं, हे करायचं, ते करायचं, त्यावेळेला फटके खेळतात. पहिला फटका अगदी मनाशी ज्यावेळेला डगआउटमधनं आले ना खेळपट्टीवरती, त्यावेळेला ठरवलं होतं की पहिला चेंडू असाच खेळायचा, असाच मारायचा आणि तो षटकार ठोकला गेला. आणि कधी कधी या गोष्टींमध्ये नुकसान सुद्धा होत असतं. ज्या वेळेला तुम्ही मन बनवून खेळता, प्री प्लॅन स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करायला जाता, त्यावेळेला जर का गोलंदाजाने त्याची मानसिकता किंवा त्याची रणनीती बदलली, आणि हे केव्हा होतं सर, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या खेळाडूसमोर एखाद्या संघासमोर अनेक वेळा खेळता त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी सगळ्याची माहिती येते. त्यामुळे प्री प्लॅन स्ट्रोकची जास्त वेळेला प्लॅनिंग एक्झिक्युशन बघायला मिळते. यावेळेला बाहेर निघणारा चेंडू बाहेर निघत असताना ऑफ स्टंपला भेदलंय, चिरलंय फलंदाज संदेश बाद. या पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर काय होतं माहिती का, जेव्हा नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्रायकरला जातो ना, मग त्याने ज्याने षटकार ठोकला ना त्याच्या खेळीशी मॅच टू मॅच करायला जातात. बाबा त्याची एबिलिटी वेगळी होती, तुमची ताकद वेगळी आहे, तुमची शैली वेगळी आहे, तुमचं खेळण्याचं तंत्र वेगळं आहे. इथे तंत्र बिघडलं होतं. बरोबर ऑफ स्टंपवरती जो चेंडू पडलाय ना त्याला तुम्ही अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जो अँगल बनवण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतो. म्हणून प्रत्येकाच्या स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या शैलीवरती, तो स्वतःमध्ये जी क्षमता आहे ना त्याच्यावरती विश्वास ठेवा. आपल्याही क्षेत्रामध्ये भरपूर वेळा घडतं बरं, जे असं ज्यावेळेला 2 समालोचक बसतात ना त्यावेळेला एकाने जर पंच मारला दुसराही मारायला जातो असं होतं. त्याच्यामुळे एकाने सिक्सर मारलाय मग दुसराही तो मारायला जातो. म्हणतात ना, म्हणजे एका मागोमाग एक, म्हणजे तो जसं सर्कल ना फिरून येत असते त्या प्रकारची कहाणी आहे. म्हणजे तुम्ही मारला तर मी का नाही, मी मारला तर तुम्ही का नाही. रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. धावफलकाचे धावा आहेत
7-7 षटकाराची सुरुवात झाल्यानंतर सुद्धा विकेट येणं म्हणजेच प्लॅनिंग मध्ये थोडासा कमीपणा. यावेळेला आडव्या बॅटने खेळलंय अकॉर्डिंग टू दी फील्ड, अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन. गॅपला हेरलं, चेंडूला पाठवलं मिड विकेट, सीमारेखा पार, चौकार. लावला होता म्हणजे जसा रिलीज ऑफ द डिलिव्हरी थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावला ना, त्याच्यानं फुल टॉस बॉल गेला. आणि महत्त्वाचं काय होतं म्हणजे फलंदाज गॅप शोधणं. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यामध्ये जो थोडासा गॅप होता तो शोधलाय आणि तो शोधत असताना चौकार मारलाय. चौकारनं धावफलक जाऊन पोहोचला. मी येणार कारण एक इंटरेस्टिंग चर्चा तुम्ही चढले त्याच्यामुळे त्या पंचवरती येणार आहेत. तर महत्वाचा विषय आहे हा. पुन्हा एकदा थोडासा गुडगा वाकवलाय, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. मागचा गुडघा वाकवला होता, बॉडी वेट मागच्या पायावरती ट्रान्सफर केला आणि त्यानंतर लोअर फुल टॉसला कन्वर्ट करत असताना मोठ्या फटक्यामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. अगदी योग्य निर्णय. जरी इथे हवाई सफर केला, एरियल रूट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला तरी काही अडचण नव्हती. अडचण का नव्हती त्याचं कारण हे होतं, मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. अडचण का नव्हती कारण डीप मध्ये कोणते प्रोटेक्शन नव्हतं. पॉवर प्ले मध्ये पावर दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेला इनसाइड आउट. हम खाली ऑन साइड नहीं खेलते, हमारी ताकत ऑफ साइड पर भी है. इनसाइड आउट नजाकतने भरलेला अति सुंदर आणि दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, षटकार. उल्लेख केला बाबा, ऑन साईडला नाही ऑफ साईडला देखील तितक्याच ताकदीने खेळला जातोय. आणि काय झालं होतं, पहिल्या चेंडू त्यानं फुलटॉस थोडासा अलॉंग द ग्राउंड खेळला होता, चौकार एक स्क्वेअर लेगला गेला, एक मिड विकेटला गेला होता, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष ऑन साईडला होतं. आणि अलगद डान्सिंग डाऊन द विकेट, चांगला उल्लेख तुम्ही केला, दर्शनीय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे समोरच्या दिशेनं पायांची हालचाल करून पुढे सरसावून खेळणं आणि अभावनेच आपण बघतोय. एक क्लास होता अगदी. जसा बॅटचा पूर्ण चेहरा, आपण बॅटवरती चर्चा देखील केली होती. मग बॅटला जो स्ट्रोक पाहिला ना, भरपूर त्या बरोबर स्वीट स्पॉटला चेंडू लागला होता. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना 21 धावांवर जाईल. बघा त्याने संधीचा फायदा उचलला. जो चेंडू थोडासा ओव्हर पिच होता, इनसाइड आउट खेळत असं षटकाराला, पण बाहेरच्याने गमावलाय. बाहेरच्याने काय गमावलंय, या जाखमाता देवी चषकामध्ये बाहेर कॅच पकडणाऱ्याला 100 रुपये आहेत. मैदानाबाहेर जो कोणी कॅच पकडेल त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे, त्याने ते गमावलेत ना. म्हणजे आता जितके बॉल बाहेर जातील ना, आता आणायची गरज नाही, बाकीचेच उभे राहतील. आणि त्यासाठीच कदाचित ही संकल्पना राबवली गेली आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय मिस्टर निकेश बोलाडे. बॉलिंग मार्क वरती तयार आणि तो असताना त्याच्या समोर रोशन मालप. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु बॅटची वरची कडे घेऊन चेंडू ऑफ साईडला निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूला फेकी करतो पण दुसरी घेण्याचा प्रयत्न. हो, एक तंत्र आहे, एक लॉजिक आहे, एक समीकरण आहे किंवा एक फॉर्म्युला आहे. तुम्ही ज्या वेळेला 2 धावांचा मनामध्ये विचार आणता त्यावेळेला त्या फॉर्म्युलाचा वापर केला तरच तुम्हाला 2 धावा भेटतात. आणि तो फॉर्म्युला कोणता आहे, पहिली धाव वेगाने घेणं. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धाव आपोआप जनरेट होताना दिसते. ती ताकद, तो कॉन्फिडन्स तुम्हाला त्या पहिल्या धावेतूनच येतो आणि त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसलं. 2 धावा कंप्लीट. नक्कीच. आणि त्यांची एक जसं आपण प्रशिक्षण घेतो ना, त्यावेळेला सांगितलं होतं बाबा समोर चेंडू गेला तर कॉलिंग कोणी करायची, इन फ्रंट ऑफ द विकेट कॉलिंग स्ट्रायकर यांची असते, कारण शेवटपर्यंत तो बॉल पाहत असतो. जसं कॉलिंग झाली होती आणि त्या धावा उलटा वाला खेळ आहे. काही फॅन्सी स्ट्रोक देखील खेळले जातात, रॅम स्ट्रोक खेळले जातात आणि उलटा वाला स्विच हिटचा चौकार. त्या प्रकारे थांबत नाहीयेत. कृष्णा सावंत साहेब यांच्याकडून 601 रुपयाची देणगी आलेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक आभार. समस्त जाखमाता देवी क्रिकेट संघ कबरगणीच्या वतीनं, जाखमाता देवी चषकाच्या वतीनं कृष्णाजी सावंत साहेब आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. प्रत्येकाचा रोल आहे आणि प्रत्येकानं दिलेलं सहकार्य, कारण ही स्पर्धा आपली आणि यशस्वी करणं देखील आपलं काम आहे. या उद्देशानं सहकार्य केलं जात आहे. म्हणून प्रत्येक जण स्वतःहून पुढाकार घेतोय या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे.
लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच इशारा करतील, व्हाईट बॉलचा इशारा. जास्त जोर लावला जातोय. हालांकि की ऍक्शन चांगली आहे, साईड एम ऍक्शन आहे, पण त्या बरोबर चेंडूला कदाचित त्या गुडलेन 2 आणि 4 मिनिटाच्या आसपास लँड होऊ शकत नाहीये. ही थोडीशी चिंतेची बाब गोलंदाजासाठी आहे. तो चेंडू मध्ये लागलेला जोर हा थोडासा एफर्ट मध्ये वाढणं गरजेचं आहे. कारण आता इथं तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट शिवाय मॅच मध्ये परत येता येणार नाहीये. ही मॅच थोडीशी लांब झाली आहे. लांब यासाठी झाली आहे कारण मागील 2 षटकामध्ये म्हणजे पहिल्या षटकामध्ये जे धावा खोऱ्याने आल्या ते 21 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक 3चा फटका, एक 4चा फटका, एक वाईट आणि आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेध. यावेळेला फेकी वेगाने झाली आहे. सिंगल कंप्लीट केले गेले. सिंगल कंप्लीट म्हणतात ना, एखादं आयोजन कधी मोठं होतं, एकाचे आयोजन कधी मोठं होतं तर एकमेकाचे हात एकमेकाला लागल्याने, एकमेकाची साथ एकमेकाला लागल्यामुळं. आणि सर्वात मोठी गोष्ट, ज्यांना कोणाला आर्थिक सहाय्य देतील त्यांनी आर्थिक सहाय्य करून, कुणी आपली अंग मेहनत करून जे काही शक्य होईल ते आपण ज्या वेळेला देतो त्यावेळेला एखादं आयोजन यशस्वी होत असतं. आणि त्याचाच हा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जावेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एका चांगल्या खेळीचा अंत झालाय. रोहन बाद. पटापट मॅच संपण्याच्या नादामध्ये रोहन बाद झाला. आणि ती घाई आमच्या डीजे मास्टरला सुद्धा समजली, वेळीच समजली, आणि त्यामुळे गीत वाजवलं गेलं. आदरणीय प्रदीप बेर्डे साहेब, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. प्रदीप बेर्डे साहेब, आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. सनी आलाय आणि सनीने आल्याला फुलटॉस बॉल मिस केलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. जरूर एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट झाली. प्रदीपजी बेर्डे साहेब, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. प्रदीप बेर्डे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं, आपला यथोचित सन्मान केला जाणार आहे. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचला 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. जसं तुम्ही चर्चा देखील केली होती बघा, एखादी स्पर्धा यशस्वी करण्यामागे कित्येक हात असतात, छोटे छोटे असतात. थेंबाने जसा तलाव साचतो, हाताने कार्यक्रम बोलतो. ही स्पर्धा देखील तशी आहे. जागमाता देवी चषक 2026 ही स्पर्धा देखील तशी आहे. श्री जागमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आणि त्याच्या जोडीनं भरपूर काही हात आहेत. कारण जसं गणित काय सांगते माहिती का, 1+1 केलं का 2 होतं, पण संघटन काय सांगते 1+1 11 होतात. त्याच्यामुळे ते संघटन आहे, एक मंडळ जे कार्यरत करते किंवा संघ म्हणून काम करतोय, आणि त्यांच्या जोडला हे सर्व हातभार लावतात, म्हणून ही स्पर्धा यशस्वी होतोय. आणि स्पर्धा यशस्वी होण्यामागे ज्यांचा हातभार आहे त्यांचं नामोल्लेखन सुद्धा करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीकडे सुद्धा आपण येणार आहोत. तुर्तास मॅचची स्थिती 32 वरती धावफलक जाऊन पोहोचले. नव्याने आलेला फलंदाज सनी मैदानात आपल्याला स्ट्राईक एंडवरती बघायला मिळतो. आणि सिमरनच्या हातामध्ये चेंडू आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी कुमारी जिया भाभी निलेश मांजरकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. कुमारी जिया भाभी निलेश मांजरकर यांच्याकडून द्वितीय पारितोषिक सुद्धा कुमारी जिया आणि भाभी निलेश मांजरकर यांच्याकडून तृतीय आणि चतुर्थ सुद्धा, ही 4ही बक्षिसं निलेश मांजरकर यांच्याकडून देण्यात आलेली आहेत. उत्कृष्ट फलंदाज 1001 व आकर्षक चषक विजय घाणेकर मालेगाव यांच्याकडून, संकेत महादेव अवेरे मैत्री लोन गुहागर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीसाठी 1001 आणि आकर्षक चषक, मालेगावीर 2000 व आकर्षक चषक सुदर्शन करण कुडुक बोरीचा कोण यांच्याकडून, स्पर्धेसाठी टी-शर्ट 40 उत्कर्ष चंद्रकांत चव्हाण तोंडली यांच्याकडून. मोठा फटका, फुल नवे हुक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि त्यानं तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपला जाईल. फलंदाज बाद झालाय. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर टी-शर्ट साईराज विशाल शिकवण आणि सोहम विकास शिकवण गुडेकर यांच्याकडून, सहभागी संघ सन्मानजनक भिकुमा माल भट्टीवाडी आणि युवा क्रीडा कमिटी मंदरगडचे वरिष्ठ सल्लागार यांच्याकडून, विजेता उपविजेता संघास मेडल प्रियांश प्रशांत पोस्टोरे लोकरवण यांच्याकडून, चेंडू पुरवठा रोहित पोद्दार यांच्याकडून, जेवणा धावफलकावरती धावा आहेत त्या 32 33.
मग 6 सहा धावांची हवे. सहा 6 हवे. धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज तोही मैदानावरती दाखल झालाय. प्रतीक ऑन स्ट्राईक. 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. अकोटाप्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. आपण कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू चालला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर पण येईल, फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण अगदी सेन्सिबल खेळलं जातं. त्याला मध्ये विजय अगदी आटोक्यात आहे. त्याकडे जास्त काय वेगळं करण्याची आवश्यकता नाहीये. 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 2 धावा धावून पूर्ण केलं आणि आता 4 धाव्यांची गरज आहे. आणि एक मोठा आमूलाग्र बदल या मैदानावरती खेळत असताना किंवा सिंगल विकेटवरती खेळत असताना या सर्व संघांमध्ये आला आहे, तो म्हणजेच मेरिटवरती खेळणं. मोस्ट ऑफ टाइम समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू जावेत. विहान चेंडू खाली. कोणतीही चुकी नाही. फलंदाज बाद. तिथून इतरत्र खेळणं आणि नंतर एका मैदानावरती खेळणं हे वेगळं आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी खेळताना कधी कधी लक्ष विचलित होतं. थोडंसं आपलं बाकीच्या ठिकाणी देखील लक्ष जातं. त्याच्यामुळे कदाचित तो बदल झाला असावा. बॉलचे मेरिटवरती खेळणं, चांगली गोलंदाजी. आणि तिसरा बदल असा झाला की काही क्षेत्राचा तो दर्जा आहे ना, तो देखील उंचावलाय. ज्यावेळेला अशा मैदानावरती फिल्डिंग करण्याची संधी तुम्हाला मिळते ना, कदाचित तो स्तर आहे ना जो फिल्डिंगचा, असं नाही की मागे खराब होता, पण कदाचित त्या स्तरामध्ये, त्या दर्जामध्ये सुधारणा नक्कीच झाली. नाही, स्वतःला केलेलं क्रिटिसाइज, म्हणजे स्वतःला क्रिटिसाइज करत असताना तुम्ही प्रत्येक मॅचच्या पराभवानंतर जिंकल्यानंतर जे काही चर्चा करता त्या चर्चेमध्ये होणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टींवरची चर्चा तुम्हाला यासारख्या गोष्टी करण्याची ताकद देते. नवीन फलंदाज आलाय. राऊंड द विकेट. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे नाही. डीप मध्ये कोणतेही प्रोटेक्शन नाहीये. चेंडू फाईन लेगला चिरत असताना सीमारेखा पार होतोय. येतोय चौकार आणि 4 धावांशी हा सामना फिनिश करत असताना भट्टीवाडी संघ, हार्ड लक टीम, शेणाले बोलाडेवाडी या सामन्याचा सामनावीर. आणि त्या अगोदर कुडुक बोरीचा कोण आणि कबरगणी संघ आपण लगेच मैदानात दाखल व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव